जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सातारा रोड येथील सिटी प्राईड थिएटरमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानं केरला स्टोरी 2 या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला सुमारे 200 ते 250 महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। समाजात वाढत असलेल्या लव जिहाद सारख्या घटनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा चित्रपट दाखवण्यात आला। या कार्यक्रमाला दुर्गा वाहिनीच्या प्रांत संयोजिका सोनालीताई नाथ गवंडे, सहसंयोजिका आरतीताई भारती, पर्वती भाग जिल्हा सहसंयोजिका अक्षताताई चिल्लाळ, मातृशक्ती संयोजिका भारतीताई माहुरकर, सहसंयोजिका राजश्री सपार, कसबा जिल्हा संयोजिका कार्तिकीताई परदेशी तसेच भाजप नगरसेविका शैलजा अरुण शेठ भोसले यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी लव जिहाद विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली। दुर्गा बन तू काली बन, कधीही बुरखेवाली बनू नकोस, अशा घोषणांनी संपूर्ण सिटी प्राईड थिएटर दुमदुमून गेले। सांगेल की आपण हा सर्वप्रथम मुलींनी आणि सगळ्या आईंनी हा चित्रपट पाहिला पाहिजे। आणि ह्याच्या पिक्चर मध्ये काय आहे की आपण मुलाशी मैत्री करतोय का, दुसऱ्या मुलाशी, जो हिंदू असेल कुठलाही असेल, तो खोटं नाव सांगतोय आपल्याला, आपण त्याच्याशी मैत्री केली पाहिजे की नाही हे आपल्यावरती डिपेंड आहे। आपण असं नावाने डिपेंड हे नाही करायचं की हा हिंदू असेल तर मी ह्याच्याशी मैत्री करते, असं नाही। या चित्रपटामध्ये कसं झालंय, ती मुलगी ह्याच्यामध्ये त्याला नावाने मैत्री करते, तर त्या नावाने मैत्री करून तिला बोलतो की मी तुझ्यासोबत प्रेम करतोय, तू माझ्याशी लग्न कर। त्याच्यानंतर लग्न केल्यानंतर तिला तो सांगतो की मी मुस्लिम आहे, तर त्याच्यानंतर तिला तो बळजबरीने तिला नसतं व्हायचं कन्वर्ट हिंदू मुस्लिम मध्ये, तरी पण तो तिला कन्वर्ट करतो। त्याच्यानंतर तिच्यासोबत खूप शारीरिक अत्याचार झालेले आहेत। तर मुलींना हीच एक विनंती आहे की आपण घरी गेल्यावरती आपल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये काय झालंय आपल्या आई वडिलांना सांगावं, आई वडील नसतील तर भाऊला सांगावं। आणि त्याच्यानंतर आपण सांगायला पाहिजे, म्हणजे आपण अलर्ट राहिलं पाहिजे। आपल्या सराउंडिंग मध्ये काय होतंय ते आपल्याला पण नसतं माहिती, त्यामुळे आपल्याला ही एक विनंती आहे की मुलींनी आणि सर्व आईंनी हा चित्रपट पाहावा। मी ह्या चित्रपटातून हाच एक संदेश देईन सगळ्या मुलींना की आपल्या आई वडिलांसोबत कनेक्टेड राहावं, आपला धर्म आपल्यासाठी पहिला असावा। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या, आई जिजाऊंच्या, महाराणा प्रताप यांच्या मुली आहोत बघायला गेलं तर। तसंच आपण कोणताही निर्णय घेत असू किंवा काहीही करत असू तो आपण आपल्या आई वडिलांना पहिला सांगितला पाहिजे। आपण ज्या व्यक्तीसोबत मैत्री करतोय, ती मुलगी असू किंवा मुलगा असू किंवा काहीही असू, आपल्याला त्यांच्या फॅमिलीबद्दल माहिती पाहिजे आणि आपल्या फॅमिलीला त्यांच्याबद्दल माहिती असलं पाहिजे। कारण त्या मूवीमध्ये मी बघितलं, एकच चुकलं, त्या मुलींना त्यांच्या फॅमिलीबद्दल काहीच माहित नव्हतं, ना मुलींच्या फॅमिलीबद्दल त्या व्यक्तीबद्दल कोणालाच काही माहिती नव्हतं। इथं त्या मुलींची चूक झाली। जर त्यांनी सांगितलं तो हिंदू आहे पण त्याच्या घरच्यांना ती भेटली नाही, काही नाही, आणि एवढा मोठा निर्णय घेतला, ही तिची सगळ्यात मोठी चूक होती। मुलींनी फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठेही कमी नाहीये, आपण धीटपणा दाखवला पाहिजे, आपण एक ब्रेवरी दाखवली पाहिजे की त्याने ती लोक घाबरतील आपल्याला। आपण न घाबरता आपण कुठला तरी मोठा निर्णय घेऊन त्यांना लोकांना हे चिट केलं करून आपण स्वतः एक जिंकणं दाखवलं पाहिजे। कारण आपल्या इतिहासात काही मुली अशा पण आहेत आणि काही भगिनी अशा पण आहेत की ज्या लढाई केलेल्या आहेत आणि स्वतःचा जीव दान करून आपल्या धर्माचं हे केलेलं आहे। आज छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवाचा प्राण देऊन आपल्या धर्मासाठी हे केलं। ते त्यांचा धर्मही बदलू शकले असते, त्यावेळेस त्यांना भरपूर सुख सुविधा सगळं भेटत होतं, पण त्यांनी त्यांचे हाल करून घेतले ते फक्त आणि फक्त आपला धर्म आपल्यासोबत राहण्यासाठी। आणि आपण ती सगळी प्रेरणा घेऊन आपला इतिहास, आपला धर्म, आपण काय आहोत, आपला इतिहास काय आहे, आपले पूर्वज कोण होते, ही सगळी माहिती करून आपण आपला